Welcome student to my YouTube channel. Chapter name is Roman numerals. In this chapter we are solving problem set first. Question number 1 is the write down all the numbers from 1 to 20 using the Roman numerals. जे काही 1 ते 20 पर्यंतचे इंटरनॅशनल नंबर्स आहेत त्याचे आपण कन्व्हर्सेशन रोमन न्यूमरल्समध्ये करणार आहोत. आता 1 साठी I, 2 साठी डबल I, 3 ट्रिपल I, 4 IV, 5 V, 6 VI, 7 V डबल I, 8 V ट्रिपल I, 9 IX आणि 10 साठी X. हे सगळे लर्न करायचे आहेत. 11 साठी जसं 10 साठी काय येतं X आणि 1 साठी I येतं तर 11 साठी XI, 12 साठी X डबल I, 13 साठी X ट्रिपल I, 14 साठी XIV, 15 साठी XV, 16 साठी XVI, 17 साठी XV डबल I, 18 साठी XV ट्रिपल I, 19 साठी XIX आणि 20 साठी डबल X. अशा प्रकारे आपला पहिला क्वेश्चन सॉल्व झालेला आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करूयात. क्वेश्चन नंबर 2 आहे राईट द फॉलोइंग नंबर्स युजिंग इंटरनॅशनल नंबर्स. जे रोमन न्यूमरल्स दिलेले आहेत त्याचं कन्व्हर्सेशन इंटरनॅशनल नंबर्समध्ये करायचे आहेत. आता आपण काय शिकलो आहोत, काय व्ही साठी काय येतं 5, तसंच मग इथं व्ही साठी 5, व्ही डबल आय 7, एक्स साठी 10, एक्स ट्रिपल आय साठी 13, एक्स आय व्ही साठी 14, एक्स व्ही आय 16 आणि एक्स व्ही ट्रिपल आय 18 असे लर्न करायचे आहेत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. तर क्वेश्चन नंबर थर्ड फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. जे आपले नंबर्स आहेत ते आपण काय करणार आहेत, रोमन न्यूमरल्स आणि नंबर्स योग्य प्रकारे लिहिणार आहोत. 3 साठी ट्रिपल आय. आता नंबर दिलेत आणि एका बॉक्समध्ये नंबर दिलेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये रोमन न्यूमरल्स दिलेले आहेत. 3 साठी ट्रिपल आय. 8 साठी काय येतं, आता हे 3 दिले, 3 साठी काय, हे 3 आहे तर इथं 3 ची स्पेलिंग लिहायची आहे. इथे 8 ची स्पेलिंग दिलेली आहे तर आपल्याला 8 साठी रोमन न्यूमरल्समध्ये काय येतं व्ही ट्रिपल आय. आता इथं व्ही म्हणजे 5 आणि आय म्हणजे 1, 5 + 1 6, तसं व्ही आय साठी 6. आता एक्स डबल आय. एक्स म्हणजे काय असतं, एक्स म्हणजे 10, एक्स इज इक्वल टू 10 आणि डबल आय इज इक्वल टू 2, 10 + 2 12 म्हणजे 12 साठी काय येतं एक्स डबल आय. तसंच आता एक्स डबल आय 12 साठी आलेलं आहे. तर नेक्स्ट पुढं काय आहे 15 साठी 10, 15 म्हणजे 10 + 5, 10 + 5, 10 साठी एक्स येतं आणि 5 साठी व्ही, तसंच 15 साठी काय येणार एक्स व्ही. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 आपल्या सॉल्व झालेला आहे. क्वेश्चन नंबर 3 सॉल्व झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 राईट द नंबर्स युजिंग रोमन न्यूमरल्स. जे रोमन न्यूमरल्स आहेत ना त्याच्यात जे इंटरनॅशनल नंबर आहे त्याचं कन्व्हर्सेशन आता कशात करायचं आहे, आपल्याला रोमन न्यूमरल्समध्ये करायचे आहेत. हे जे पहिले सुरुवातीला दिलेले जे 1 पासून कमीत कमी 20 पर्यंतचे रोमन न्यूमरल्स आपण लर्न केले ना तर आपल्याला प्रत्येक क्वेश्चन काय करता येतो, सॉल्व करता येतो. आता जसं आपण 9 साठी काय शिकलो तर आपण IX, 2 साठी डबल आय, 17 साठी XV डबल आय, 4 साठी IV. क्वेश्चन नंबर 5 आहे 11 साठी. 11 म्हणजे काय 10 + 1, 10 साठी काय येते आपल्याकडे X आणि 1 साठी I म्हणजे 11 साठी काय येणार XI. नंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6 18 म्हणजे काय 10 + 8, 10 साठी काय येतं X आणि 8 साठी V ट्रिपल आय. हा क्वेश्चन नंबर 4 सॉल्व झालेला आहे. क्वेश्चन नंबर 5 असा आहे की जे इंटरनॅशनल नंबर आहेत एका कॉलममध्ये इंटरनॅशनल नंबर दिलेले आहेत आणि दुसऱ्यामध्ये रोमन न्यूमरल्स दिलेले आहेत. आता ते मॅच द पेअर सारखं आहे. तो 4 साठी 4 वेळेस आय दिले म्हणजे
4 वेळेस आय दिलं आहे, तर ते राईट आहे का? नाही, दिस इज अ रॉंग. तर 4साठी काय येतं आपल्याला माहिती आहे, आय व्ही. हे 4चं राईट आहे. जर रॉंग दिलं असेल तर इथं क्रॉस लिहायचा. 6साठी 6 म्हणजे 5 + 1. 5साठी व्ही आणि 1साठी आय, म्हणजे दिस इज अ राईट. 8साठी काय दिलेले, IIX. दिस इज अ रॉंग. 8साठी 8 म्हणजे 5 + 3. 5साठी व्ही आणि 3साठी III. 8. 16 म्हणजे XVI. XVI. 10साठी काय येते, X आणि 6साठी VI. दिस इज अ राईट. 15साठी ट्रिपल वेळेस व्ही दिलंय, दिस इज रॉंग. कारण का रॉंग आहे? कारण का, तर 15 प्लस म्हणजेच काय, 10 + 5. 10साठी काय येते आपल्याकडे, X आणि 5साठी व्ही, म्हणून 15साठी काय येते, XV. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 5 आपला सॉल्व झालेला आहे. या प्रकारे प्रॉब्लेम सेट 1 सॉल्व झालेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.